करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये नीववी तापसी चंद्रमौळी. तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस. तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. सोडवणारा प्रत्यक्षात आपल्या हृदयी आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आहे. प्रत्यक्ष त्याची जाणीव आपल्याला आलेल्या संकटांना, आलेल्या प्रसंगांना त्यावेळीच कळते, ज्यावेळी त्याचं नाम आपल्या मुखातून येत असतं. मुखी राम विश्राम तेथेची आहे. ज्यावेळी आपल्या मुखातून जेव्हा नामस्मरण होत असतं, ज्यावेळी संपूर्णपणे नामाचं जप होत असतं, त्यावेळी उत्तमाचं आणि समाधान प्राप्त होतं. ज्यावेळी आपल्या मुखातून नामस्मरणसुद्धा नसेल आणि त्याचं नाव घ्यायला सुद्धा आपल्याला लाज वाटत असेल, तर समर्थ म्हणाले, मुखी राम त्या काम भाधू शकेना. गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. प्रत्येक वेळी रक्षण करता म्हणून बघा सोडवणारा आलेला आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणाले, भगवान श्रीराम, ज्याची सुरुवात आपण श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महान आदर्श. कारण प्रत्यक्षामध्ये आपण कुठलंही कार्य करत असताना आपण श्री गणेशाने सुरुवात करत असतो. प्रत्येक कार्यामध्ये ज्या ज्या वेळी आपल्याला अडचणी येतात, ज्या ज्या वेळी आपल्याला संकट उभं राहतात, त्यावेळी आपण देवाचं नामस्मरण करतो. नक्कीच समर्थाने उत्तमाचा एक भाग दाखवला. संपूर्णपणे भगवान राम यांच्याविषयी आपण सांगू. माहिती असणं आवश्यक. कारण देहाचं कल्याण कशामध्ये? पिंडामध्ये पेरणी सत्वगुणांच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम गती प्राप्त नक्कीच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अयोध्या राज्यात महान सम्राट दशरथाच्या दरबारात प्रभू रामाचा जन्म राजकुमार म्हणून झाला होता. राजा दशरथाची ज्येष्ठ पत्नी कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. जर आपण भगवान रामाच्या जन्मतिथीबद्दल बोललो तर त्यांचा जन्म त्रेतायुगात झाला होता. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन. द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ. त्रेतायुगामध्ये रामाचं भगवान राम यांना लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न
नावाचे 3 धाकटे भाऊ होते. चारही भाऊ गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलात शिक्षणासाठी गेले होते. त्या गुरुकुलात त्यांनी वेद, पुराणे, उपनिषद शिकले. तो अनुभव त्यांनी मिळवला आणि सामाजिक आणि मानवी गुणधर्माचे सखोल ज्ञान विकसित केले. ते असे शिष्य होते ज्यांना त्यांच्या गुरूंनी सर्वाधिक पसंती दाखवली होती. भगवान राम यांचे संपूर्ण नाव काय? भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव रामचंद्र असे ठेवण्यात आले. त्यांचे संपूर्ण नाव श्री रामचंद्र भगवान असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव महाराज दशरथ असे होते. भगवान राम यांचे कुटुंब, त्यात भगवान राम यांनी आपल्या वडिलांचे नाव महाराज दशरथ असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी अयोध्या राज्याचे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यांना 3 बायका होत्या, ज्यांची कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशी नावे होती. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्राचे पुत्र होते आणि श्रीराम हे कौशल्याचे पुत्र होते. भरत हे राणी कैकेयीच्या मुलाचे नाव होते. राजा अज हे त्यांच्या आजोबाचे नाव होते, तर इंदुमती हे त्यांच्या आजीचं नाव होतं. रामायणात भगवान रामाची बहीण शांता यांचा उल्लेख केला आहे. माता सीतेशी श्रीरामाचा विवाह. जेव्हा माता सीतेचा स्वयंवर होणार होता, तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी त्यांना आणि लक्ष्मणाला मिथिला राज्यात नेले. जो कोणी तेथे ठेवलेले शिवधनुष्य उचलेल आणि त्यास तार बांधेल, त्याला त्यांची ज्येष्ठ कन्या सीतेशी विवाह करण्याची संधी मिळणार होती. श्रीराम आणि माता सीता यांची जीवनात पहिलीच भेट झाली होती. जेव्हा श्रीरामांनी त्यांना बागेत फुले गोळा करताना पाहिले, त्या दोघांना समजले की ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मानवी रूपात आहेत, परंतु तरीही त्यांना त्यांचे धर्मांचे पालन करायचे होते. स्पर्धा सुरू झाल्यावर प्रत्येक राजाने ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. शिवधनुष्य इतकं जड होतं की ते 5000 लोकांच्या गर्दीत घेऊन जावं लागलं. गर्दीतील कोणीही ते धनुष्य उंचावून ते धागा देण्याइतके शारीरिकदृष्ट्या मजबूत नव्हतेच. शेवटी विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुष्य उचलण्यासाठी पाठवले. गुरूंच्या संमतीने श्रीरामांनी त्वरित धनुष्य उचलण्याआधी शिवधनुष्याला प्रणाम केला आणि त्याला तार लावली, ज्यामुळे शिवधनुष्य तुटले. हा देखावा पाहून उपस्थित सर्व पाहुणे थक्क झाले. यानंतर श्रीरामांनी माता सीतेशी विवाह केला. हे आपल्या शिष्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण निवडी करण्याची गुरुची शक्ती दर्शवते. जेव्हा पालक आपल्या मुलाला गुरुकडे देतात, तेव्हा गुरु मुलांच्या बघा प्रत्यक्षपणे पालकांची भूमिका घेत असतात. त्यांची आज्ञा ही त्यांच्या पालकांची आज्ञा असते, जी प्रत्येक मानवाचे सर्वोच्च कर्तव्य मानली जाते. भगवान राम यांनी 14 वर्षाचा वनवास भोगला. पूर्वीच्या काळी राज्याचे व प्रशासनाचे काम राज्याच्या ज्येष्ठ पुत्राकडे सोपवण्याची प्रथा होती. राम सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना अयोध्येचे राज्य प्राप्त होणार होते आणि पहाटे राज्याभिषेक होणार होता. त्यानंतर राजा दशरथाच्या दुसऱ्या पत्नीने आपला मुलगा भरत याने अयोध्येवर राज्य करावे अशी इच्छा झाली. राजा दशरथाचा जीव एकदा त्यांच्यामुळे वाचला होता. मग राजाने
त्यांना वरदानाची विनंती करण्यास सांगितली. तरीही त्यांनी त्यावेळी कोणतीही विनंती केली नाही, पण मी नंतर विनंती करेन असे सांगितले. त्यांनी आपली दासी मंथरा हिच्या हत्येचा बदला म्हणून भरताला राज्य द्यावे आणि रामाला 14 वर्षासाठी वनवासाची विनंती केली. त्यांच्या विधानाने अयोध्येचा सम्राट विवश झाला. दुसरीकडे प्रभू रामाने आपल्या पालकांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी त्यांनी स्वीकारले. लक्ष्मण, सीता आणि राम यांनीही वनवासात जाण्यासाठी राज्य सोडले आणि जंगलात गेल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी झोपडी बांधली. माता सीतेचे अपहरण. त्यांच्या झोपडीत माता सीतेला सोन्याचे हरण दिसले होते. रावण एकावर चालला, कारण ते हरिण नव्हते तर रावणाचे षडयंत्र होते, ज्याला पकडण्यासाठी भगवान राम गेले. सोनेरी हरिण पुढे पळत होते आणि त्यांच्या मागे भगवान राम होते. जेव्हा भगवान राम हे हरणाच्या मागे पळत होते तेव्हा ते हरिण पाणी पित होते. तेव्हा निशाण लावत होते, पण त्यांच्या लक्षात आले की माता सीता एकटीच आहे. त्यानंतर त्यांनी लक्ष्मणाला पाठवले. लक्ष्मणानं सीतेसाठी एक रेषा काढली, जी लक्ष्मण रेखा म्हणून ओळखली जाते. लक्ष्मण झोपडीतून बाहेर पडताच रावणाने आई सीतेला नेले. त्याने आपल्या पुष्पक विमानाचा वापर करून आपले शहर लंकेला नेले होते. जेव्हा बंधूंनी सीतेला झोपडीत पाहिले तेव्हा ते दोघे खूप अस्वस्थ झाले. त्यांना कळले की त्यांचे अपहरण झाले आहे. राम आणि रावणचं युद्ध. रावणाने माता सीतेचे कपटाने अपहरण केल्यानंतर तिला लंकेतील अशोक वाटिकेत ठेवले होते. त्या भागात अनेक भूते वावरत होती. माता सीतेने रावणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. दुसरीकडे रामाने हनुमान आणि वानरसेनेच्या मदतीने सीतेला शोधून काढले होते. बजरंगबली रावणाला सुरुवातीला हनुमानाने सीता रामाकडे परत करण्यासाठी प्रोत्साहित केले होते, परंतु तो तसे करण्यास तयार नव्हता, कारण राम आणि रावणाचे महायुद्ध होणार होते, ज्यामध्ये असंख्य राक्षसांचा बळी दिला होता आणि असंख्य वीरांना मारले गेले. रावणाची सर्व भावंडे, योद्धे आणि सहयोगी संघर्षात मारले गेले. त्या संघर्षात रामाच्या सैन्याने अनेक संकटे सहन केली, परंतु भगवान राम विजयी होईपर्यंत वानरसेनेने पराक्रमाने युद्ध केले. रावणाचे सर्व सैनिक आणि पुत्रांचे तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय लंकेच्या साथीदाराच्या सुरक्षेचा भंग झाला. रामाच्या हातून तिथे रावणाचा नाश झाला होता. कुंभकर्णाचे निधन झाले. रावणाचा मुलगा मेघनाद याने नागपाश शस्त्राचा वापर करून लक्ष्मण आणि श्रीराम यांना दूर नेले. गरुड देवताच्या साह्याने त्याला मुक्त करण्यात मदत झाली. युद्ध जिंकल्यानंतर रामाने बिभीषणाला त्याचे राज्य दिले, जे अत्यंत सन्माननीय कृत्य होते. भगवान राम यांचे अयोध्येत स्वागत. राम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत गेले. संघर्ष जिंकूनही श्रीरामांनी रावणाचे पुष्पक विमान आपल्यासोबत आणले. बिभीषणाला सर्व काही भेट म्हणून देण्यात आले. अमावस्येच्या दिवशी रामजींच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल योद्धावीरांनी संपूर्ण राज्य दिव्यांनी उजळून टाकले. अयोध्या शहर म्हणून प्रकाश पसरत होती. अयोध्येमध्ये हजारो दिव्यांच्या प्रकाशाखाली श्रीरामांना नमस्कार केला. आजही आपण त्यांच्या सन्मानार्थ दिवाळी साजरी करत असतो. भगवान राम यांचा मृत्यू. प्रभू रामाने अयोध्येवर दीर्घकाळ राज्य करावे यासाठी सीता बलिदान दिले होते.
अखेरीस रामाने आपले 2 पुत्र लव आणि कुश आणि त्यांचा दुसरा भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या पुत्रांना त्यांच्या राज्याचा समान वाटा दिला. ते कार्य करून समुद्रात समाधी घेण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला. लक्ष्मण आणि हनुमान त्याला समाधी नेण्याची परवानगी देणार नाहीत आणि त्याला थांबवतील याची जाणीव असल्यामुळे त्याने हनुमानाला पाताळ लोकात जाण्याची सूचना केली आणि अवताराचे कार्य संपवून त्यांनी सरयू नदीत समाधी घेतली आणि वैकुंठ धामला प्रयाण केले. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ.